सकळा जाणणे या जे लाणी, तिये जाणिवेची जे खाणी, तया ज्ञानी यांची आयणी, जया ते अक्षरू म्हणिपे. चंडवातेही न मोडे, ते गगनचिकी पुढे, वाचून जरी होईल मेहुडे, तरी उरेल कैचे. तेवी जाणणे या जे आकळिले, ते जाणवले पणेची उमाणले, मग नेण वेची तया ते म्हणितले, अक्षर सहजे. म्हणून वेदविद नर, म्हणती जया ते अक्षर, जे प्रकृतीसी पर, परमात्मरूप. आणि विषयांचे विष उलंडून, जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी, आहाती देहाचिया बैसोनी, झाडातळी. ते यापरी विरक्त, जयाची निरंतर वाट पाहात, निष्कामासी अभिप्रेत सर्वदाजे. परब्रह्माला जाणून घेण्याचे ज्ञान हे सर्व प्रकारच्या ज्ञानांचे अंतिम ध्येय समजले जाते, हे तू प्रथम लक्षात घे. असे ज्ञान ज्या योगी पुरुषांना प्राप्त झाले आहे, जणू जे अशा अंतिम ज्ञानाची खाण आहेत, अशा ज्ञानी पुरुषांची प्रज्ञा आणि बुद्धी, ज्याला अक्षर म्हणजे अविनाशी म्हणते, असे हे परमेश्वरी स्वरूप, जे वादळी सुसाट्याच्या वाऱ्याने कधी मोडून पडत नाही की भंग पावत नाही, ते केवळ वरले आकाशच आहे ना रे पार्था. ते मेघांसारखे असते तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कधीतरी टिकले असते काय. असे हे अविनाशी तत्व ज्ञानाचा विषय झाले आणि म्हणूनच मोजले गेले. ते खरे तर क्षर, आणि जे ज्ञानाच्या कक्षेत येतच नाही ते अक्षर म्हटले जाते. म्हणून वेदवेत्ते पुरुष त्याला अक्षर म्हणतात, की जे प्रकृतीच्या पल्याड आहे असे हे परमात्म स्वरूप. आणि ज्यांनी विषय वासनेला विष मानून त्याचा त्याग केला, सर्वेंद्रियांना प्रायश्चित्तरूपी जळामध्ये धुवून काढले आणि केवळ मानवी देह प्राप्त झाला म्हणून देहरूपी वृक्षाखाली शांतचित्ताने बसून राहिले, असे हे विरक्त पुरुष ज्या अक्षररूपाची वाट पाहतात, की जे निष्काम कर्मयोगी पुरुषालाच फक्त अभिप्रेत असते. जयाचिया आवडी, न गणिती ब्रह्मचर्याची साकडी, निष्ठुर होऊन बापुडी, इंद्रिये करीती. ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध, जयाचिये थडियेची वेद, चुबुकळिले ठेले. ते पुरुष होती, जे यापरी लया जाती, तरी पार्था हेची स्थिती, एक वेळ सांगो. तेथे अर्जुने म्हणितले स्वामी, हेची म्हणावया होतो पामी, तव सहजे कृपा केली तुम्ही, तरी बोलिजे काजी. परी बोलावे ते अतिसोहोपे, तेथे म्हणितले त्रिभुवन दीपे, तुझ काय नेणो संक्षेपे, सांगेन ऐक. तरी मनाया बाहेरिली कडे, या वयाची साविया सवे मोडे, हे हृदयाचा डोही बुडे, तैसे कीजे. अक्षर ब्रह्माच्या प्राप्तीच्या इच्छेने ब्रह्मचर्यादी कठीण गोष्टींना जे पुरुष जुमानत नाहीत आणि इंद्रियांवर कठोर बंधने घालून इंद्रियांनाच जे केविलवाणी करून सोडतात, असे हे अक्षर ब्रह्मप्राप्तीचे दुष्प्राप्य आणि गहन गंभीर पद, की ज्याच्या काठावरच वेद बुचकळ्या बारत बसतात आणि ते आवाक्यात न आल्याने गटांगळ्या खातात. परंतु असे पुरुष मृत्यूसमयी शरीराचा लय होत असताना ते स्थान प्राप्त करून घेतात. हे पद प्राप्त करून घेताना होणारी त्यांची अवस्था तुला एकदा सांगेन म्हणतो पार्था. त्यावेळी अर्जुन भगवंताला म्हणाला, स्वामी, मी तुम्हाला हेच विचारायचे मनाशी ठरवले होते. माझे भाग्य असे की तुम्ही माझ्यावर कृपावंत होऊन तोच विषय सुरू केलात. तेव्हा ते सारे मला तुम्ही विस्ताराने समजावून सांगा. परंतु भगवंता, तुम्ही जे सांगाल ते मात्र सोप्या भाषेत समजावून सांगा. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले,
पार्था, आम्हाला तुझे मन पूर्णांशाने ठाऊक आहे. तुला मी जाणतो, परंतु मी तुला हे सारे थोडक्यात सांगतो. त्यासाठी तुझ्या चंचल मनाला देहाच्या बाहेर वारंवार यायची जी सवय लागली आहे ती तू आवर आणि हृदयाच्या डोहात ते बुडेल असे तू कर म्हणजे झाले. परी हे तरीच घडे, जरी संयमाची अखंडे, सर्व द्वारी कवाडे गळासती. तरी सहजे मन कोंडले, हृदयींची असेल उगले, जैसे करचरणी मोडले परिवरून संडी. तैसे चित्त राहिलिया पांडवा, प्राणांचा प्रण उच्च करावा, मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्घनिवरी. तेथ आकाशी मिळे न मिळे, तैसा धरावा धारणा बळे, जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी. तव वरी तो समीरू, निराळी की जे स्थिरू, मग लग्नी जेवी ओंकारू, बिंबींची विलसे. ही अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी काय करावे लागते, तर अत्यंत संयमाने इंद्रिय रूपी दरवाजांना कड्या लावून हे दरवाजे प्रथम बंद करावे लागतात. त्याचा परिणाम असा होतो की चंचल मन बंदिस्त होऊन स्वाभाविकपणे हृदयात स्थिर होते. हातपाय तोडलेल्या माणसाला भोवतीचा परिसर जसा सोडता येत नाही, तसे हे मन स्वभावतःच कोंडले जाते. अशा प्रकारे मन स्थिर झाले की प्राणाचा ओंकार करावा. म्हणजे काय, तर फक्त ओंकारच मनी घुमवावा. त्यानंतर ह्या प्राणाला सुषुम्ना नाडीच्या मार्गाने मूर्ध आकाशापर्यंत आणावे. या मूर्ध आकाशात प्राणाचा लय होईल न होईल अशा स्थितीत योगधारणेने धरून ठेवावा. जोवर अकार, उकार आणि मकार ह्या 3 मात्रा अर्धमात्रेत विलीन झाल्या नाहीत, तोपर्यंत प्राण मूर्धाकाशात अचल करावा. मग अर्धबिंबात मात्रात्रयांचे ऐक्य झाले की ओंकार जसा अर्धमात्रेमध्ये शोभून दिसतो, तसा तो प्राण मूर्धाकाशात शोभून दिसतो. तैसे ओम हे स्मरो सरे, आणि तेथेचे प्राण पुरे, मग प्रणवांती उरे पूर्ण घनजे. म्हणून प्रणवैक नाम, हे एकाक्षर ब्रह्म, जो माझे स्वरूप परम स्मरत सांता. या परी त्यजी देहाते, तो त्रिशुद्धी पावे माते, जया पावणया परवते आणिक पावणे नाही. येथ अर्जुना जरी विपाये, तुझा जीवी हन ऐसे जाये, नाहे स्मरण मग होये कायस यावरी अंती. इंद्रिया अनुघडू पडलिया, जीविताचे सुख बुडालिया, आतुबाहेरी उघडलिया मृत्यूचिन्हे. ते वेळी बैसा वेच कवणे, मग कवण निरोधी करणे, तेथ काह्याचे नि अंतःकरणे प्रणव स्मरावा. तरी अगा ऐशिया ध्वनी, झणे थारा देशी हो मनी, पै नित्य सेविला मी निदानी सेवकु होय. एकदा का ओंकाराचे स्मरण संपले की प्राण त्याच ठिकाणी विराम पावतो. ओंकाराची लय संपली की ओंकाराच्या पलीकडे आनंदघन परब्रह्म केवळ उरते. म्हणून एकाक्षर ओंकार हे ब्रह्माचे जे मूर्त रूप आहे ते मीच आहे. ओंकार हे माझे सर्वश्रेष्ठ प्रतीक आहे. त्या माझ्या परमपवित्र ओंकार रूप स्वरूपाचे तू नित्य स्मरण कर. अशा रीतीने जो देह त्याग समयी ओंकाराचे स्मरण करतो, तो निश्चितपणे मलाच येऊन मिळतो, कारण माझ्या प्राप्तीशिवाय दुसरे काही शिल्लकच राहिलेले नसते. हे त्रिवार सत्य समज. पार्था, तुझ्या मनी अशी कदाचित शंका येईल की देहपाताच्या वेळी माझे हे स्मरण झालेच नाही. तुला कदाचित असे वाटेल
की अंतकाळी माझे कशाने बरे होईल? इंद्रियांचे व्यापार विराम पावल्यानंतर, म्हणजे काय तर इंद्रिये पूर्ण थकल्यानंतर, काम करेशी झाल्यानंतर, जीवन पूर्णपणे जगून झाल्यानंतर, सुख संपुष्टात आल्यानंतर, सर्वत्र मरण खुणा स्पष्ट दिसू लागल्यानंतर, अशा वेळी काय करावे? आसन कसे घालून बसावे? इंद्रियांचा विरोध कसा करावा? ते करणार कोण? ओंकाराचे स्मरण करावे कसे? अशा शंका अजिबात मनी आणू नकोस. कारण आयुष्यभर माझी उपासना केलेल्या साधकाचा त्याच्या अंतकाळी मीच सेवक होतो. जे विषयांची तिळांजळी देऊनी, प्रवृत्तीवरी निगड वावुनी, माते हृदयी सुनी भोगिताती, परिभोगितया आराणुका, भेटणे नाही क्षुधादिका, तेथ चक्षुरादिका कवण पाडू. ऐसे निरंतर एकवटले, जे अंतःकरणी मजशी लिगटले, मीची होऊनी आटले उपासिती. तया देहा वसान जय पावे, तै तिही माते स्मरावे, मग म्या जरी पावावे, तरी उपास्तिते कायसी. पैरंकु एक आडलेपणे, काकुळती अंती धावागा धावा म्हणे, तरी तयाची ये ग्लानी धावणे, काय न घडे मज. आणि भक्ताही तेच दशा, तरी भक्तीचा सोसुकायसा, म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखाणावा. जे साधक विषय वासनेला, कामनांना तिलांजली देऊन, प्रवृत्तीला बेडी ठोकून माझी स्थापना आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात करतात आणि माझ्या देव अस्तित्वाचा अनुभव प्रत्यक्ष भोगतात, आणि हे अपूर्व सुख भोगत असताना ज्यांचे समाधान होत नाही, तृप्ती होत नाही, तर डोळे आणि कान यांचा ते शारीर भोगासाठी काय उपयोग करणार? असे हे साधक अखंडपणे माझ्या चिंतनात एकाग्र झाले, चित्ताने केवळ मलाच बिलगले, अंतःकरणाने माझ्याशी एकरूप झाले. अशा प्रकारे माझ्या उपासनेत दंग झाले. त्या सिद्ध साधकांच्या मृत्यूच्या वेळी त्यांनी मला स्मरावे आणि मग मी धावून जावे, असे जर घडणार असेल तर मग त्यांच्या अखंड उपासनेला अर्थ उरेल का? एखादा दीन दुबळा आर्त भक्त संकट समयी काकुळतेने देवा धाव रे असा धावा करू लागला तर मी धावून जातोच ना. आणि हीच अवस्था जर माझ्या अखंड उपासनेत दंग असणाऱ्या परमभक्तांची झाली आणि त्यांना माझ्या मदतीसाठी धावा करायला लागला तर त्यांच्या उपासनेला अर्थ काय उरला? म्हणून अशी शंका सुद्धा मनी उमटवू देऊ नकोस. तिही जे वेळी मी स्मरावा, ते वेळी स्मरला की पावावा, तो आभारू ही जीवा चाहवे छिन. ते ऋणवैपण देखोनी आंगी, मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, भक्तांची या तनुत्यागी परिचर्या करी. देह वैकल्याचा वारा, झणे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सूर्ये तयाते. वरी आपुलिया स्मरणाची वाईली, हीव ऐसी करी सावली, ऐसे नित्य बुद्धी संचली, मी आणि तयाते. या माझ्या परम भक्तांनी माझे स्मरण केल्यावर मग मी धावत जावे, एवढे ओझे सुद्धा मला खरे तर सहन होत नाही. जे माझ्या नामचिंतनात अष्टप्रहर दंग असतात, त्यांच्या नामात मी सुद्धा अखंड दंगच असतो. मृत्यूसमयी त्यांनी हाक मारायच्या अगोदरच मी त्यांच्यापाशी पोहोचलेला असतो. या माझ्या परम भक्तांनी अपूर्व अशा भक्तीच्या जोरावर मला एवढे ऋणायित करून ठेवलेले असते की त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी
परमभक्तांच्या मृत्यूच्या क्षणी मी त्यांच्या शेजारी उभा राहून त्यांचे दास्यत्व स्वीकारतो. मरणप्रसंगी या माझ्या परमभक्तांच्या सुकुमार देहाला वेदनेचा वारा झोंबू नये म्हणून मी त्यांना त्यांच्या मृत्यूक्षणी आत्मबोधाचा उपदेश करतो. त्यांना आत्मभावनेच्या रेशमी बंधनात बंदिस्त करून टाकतो. त्यांच्या सुकोमल देहावर माझ्या स्मरणाची प्रशस्त आणि शीतल सावली धरतो आणि माझ्या विषयीची स्थिर बुद्धी त्यांच्या ठायी उत्पन्न करतो. म्हणून देहांतींचे साकडे माझी या कहींची न पडे, मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेची आडी. वरचील देहाची गवसणी फेडूनी, आहाच अहंकाराचे रज झाडुनी, शुद्ध वासना निवडुनी आपण पा मेळवी. आणि भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठाव नाही, म्हणून अभेरू करिता काही वियोग ऐसा न वाटे. ना तरी देहांतींची मिया यावे, मग आपण पया ते न्यावे, हेही नाही स्वभावे जे आधीची मज मीनले. येरी शरीराची या सलिली, असते पण हेची सावली, वाचून चंद्रिका ते ठेली चंद्रींच आहे. ऐसे जे नित्ययुक्त तयासी सुलभ मी सतत, म्हणून देहांती निश्चित मीची होती. अगदी सत्य सांगायचे झाले तर एकच सांगतो की माझ्या परम भक्तांना मृत्यू समयाचे कधीच भय वाटू नये. कारण हे माझे भक्त माझ्यातच विलीन झाल्यामुळे त्यांच्या मृत्यू वेळेला मी त्यांच्या समीप जाऊन त्यांना मी माझ्या परमधामाकडे फुलासारखे अलगद घेऊन येतो. आत्म्यावर असलेली देहाची खोळ काढून टाकत, अहंकाराची कुठे धूळ चिकटलेली असेल तर ती झाडत, त्यांच्या वासना पवित्र करून टाकतो आणि नंतर मत्स्वरूपात त्यांना पूर्णांशाने सामावून टाकतो. खरे बोलायचे झाले तर माझ्या परमभक्तांना देहाविषयी कधीच ममत्व वाटत नसते. त्यामुळे देहाचा त्याग करताना त्यांना दुःख वाटत नाही. किंवा तू असे म्हण की त्यांच्या मृत्यूसमयी मी त्यांच्या निकट असावे आणि मृत्यूनंतर त्यांना मग माझ्या स्वरूपाकडे घेऊन यावे, याचीही खरे तर आवश्यकताच नाही. कारण यापूर्वीच हे माझे परमभक्त माझ्या स्वरूपात विलीन झालेले असतात. पाण्यातले चांदणे हे शेवटी प्रतिबिंबच असते, कारण हे चांदणे खरे तर चंद्रापाशीच असते. त्याप्रमाणे जळरूपी शरीरामध्ये मी चंद्र ही भासमान कल्पना आहे. मी माझ्याच ठिकाणी अचल आहे हे तू ध्यानात घे. असे हे परमभक्त माझ्या ठाई चित्त रोखून असतात. त्यांच्यासाठी मी सुलभ असतो आणि देह पतनानंतर ते माझे होऊन जातात. मग क्लेश तरुची वाडी, जे तापत्रयाग्नीची सगडी, जे मृत्युकाकासी कुरोंडी सांडिली आहे. जे दैन्याचे दुभते, जे महाभयाते वाढविते, जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल. जे दुर्मतीचे मूळ, जे कुकर्माचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची. जे संसाराचे बैसणे, जे विकाराचे उद्याने, जे सकळ रोगांचे भाणे वाढिले आहे. जे काळाचा खिचू उशिटा, जे आशेचा अंगवठा, जन्म मरणाचा ओलिंगवटा स्वभावे जे. जे भुलीचे भरीव, जे विकल्पाचे वोतीव, किंबहुना पेव विंचवाचे. जे व्याघ्राचे क्षेत्र, जे पण्यांगनेचे मैत्र, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित. जे लावेचा कळवळा,
निवालिया विशोधकाचा गळाळा, जे विश्वासू अंगवळा समचोराचा. जे कोढियाचे खेव, जे काळ सर्पाचे मार्दव, गोरियेचे स्वभाव गायन जे. जे वैरियाचा पाहुणेरू, जे दुर्जनाचा आदरू, हे असो जे सागरू अनर्थाचा. जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळे सासिन्नले वन, जे धूम्ररजांचे गगन उतले आहे. ऐसे जे हे शरीर, ते तेन पवतीची पुढती नर, जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे. पार्था, तुला मी आता या मर्त्य शरीरासंबंधी जे काही सांगतो ते तू नीट ऐक. हे आपले शरीर म्हणजे दुःखरूपी वृक्षांचे बन आहे. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक अशा विविध प्रकारच्या दुःखांची जणू धगधगती शेगडी आहे. मृत्यूरूपी कावळ्यासाठी वाढून ठेवलेला बळी आहे. जन्मजात करंटेपणाला सतत जन्म देणारे, महाभयाला वृद्धिंगत करणारे, सर्व प्रकारची दुःखे पूर्ण करणारे जणू भांडवल आहे. जे दुर्बुद्धीचे मूळ, जे कुकर्माचे फळ, जे अविवेकाचे मूर्तिमंत रूप, करीत असलेल्या प्रपंचाची बैठक म्हणावी असे हे मानवी शरीर असह्य अशा विकारांचे जणू उद्यानच आहे. सर्व प्रकारच्या रोगांचे भरून वाहणारे जणू पात्र आहे. पार्था, हे मानवी मर्त्य शरीर म्हणजे काळ पुरुषाची उष्टी खेचडी आहे, जे आशेचे भले मोठे अंगण आहे. जन्म मरणाची न संपणारी वाट आहे. हे भ्रमाचे मोहवणारे मायाजाल आहे. मूर्तिवंत विकल्प आहे. किंबहुना मी असे म्हणेन की हे शरीर म्हणजे जणू विंचवांचे पेव आहे. वाघाचे वसतिस्थान आहे. जणू वारांगणेची मैत्री आहे. विषय वासनेचे प्रपंच यंत्र आहे. हडळीचा कळवळा म्हणजे राक्षसणीचा प्रेमालाप आहे. निवलेल्या विषाचा थंडगार घोट आहे. सावाचे सोंग घेतलेल्या चोराचा जणू विश्वास आहे. कोडी माणसाने दिलेले जणू आलिंगन आहे. प्राण घेणाऱ्या काळसर्पाची फसवी मृदुता आहे. पारध्याचा निष्ठुर स्वभाव आहे. हरणाला भूल घालणारे पारध्याचे मधुर गायन आहे. हे शरीर म्हणजे वैर्याने केलेला पाहुणचार आहे. दुष्टांनी केलेला सन्मान आहे. खरे सांगायचे झाले तर अनर्थाची खाण आहे. स्वप्नामध्ये पाहिलेले गोड स्वप्न आहे. मृगजळाने पुष्ट झालेले खत आहे. धुळीच्या कणांनी निर्माण झालेले आकाश आहे. असे हे मर्त्य मानवी शरीर. माझे परमभक्त माझ्या भक्तीत एकदा का तल्लीन झाले की ह्या मर्त्य शरीरात पुन्हा जन्म घेत नाहीत. म्हणजे काय तर ते पुन्हा जीवसृष्टी धारण करीत नाहीत.